नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 डिसेंबर 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या रोजचे रोज बाजारभाव समजतील। तर चला तर पाहू की कोणत्या भाजीपाल्याच्या दरामध्ये आज बदल झालेला पाहायला मिळते। वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत आज उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार वांग्याच्या दरामध्ये आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार वाटाण्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात। पापडाची क्वालिटी पाहू शकता। पापडासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बीन्सची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। कारल्याची आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात। चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात। शेवग्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शेवग्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून शेवग्या शेंगाचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून बीटाचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार बीटाचे दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून उच्चांकी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। कोळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कोळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून कोळ्याचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात। डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये
10 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात. काळ्या भरताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या काळ्या भरताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला भरताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरचीची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 रुपयापासून हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार हिरवी मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर फ्लावरचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आल्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 1 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार कोथिंबीरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक थोडीफार मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात.